औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील शरीफपूर वाडीतील हे बंजारे कुटुंबीय. घरात 4 भावांचं एकत्रित कुटुंब आहे. या कुटुंबातील 18 पैकी 13 जणांना अंधत्व आलंय. जे अंध नाहीत त्यांनाही येत्या काही वर्षात अंधत्व येण्याची भीती आहे. महत्वाचं म्हणजे लोक जन्मानं अंध नाहीत, तर यातील प्रत्येकाला वयाच्या 12व्या ते 15व्या वर्षी आपोआप दृष्टी कमी होत अंधत्व आलंय आणि त्यामुळे कुटुंबच अंध झालंय. 12 वर्षानंतर नजर कमी होत चालली आमची. 12 वर्षानंतर आता मग मला पुष्कळ दाखले आमच्या चुलत्या काकानं. आमचे वडील सर्व एकटे होते, शाळा जात होतो मी. मग दाखले मला दवाखान्यात इकडे तिकडे. नजर काही कमी म्हणजे वाढलीच नाही. नंतर आमच्या भावाला होत चाललं तसं. सांदई 2 मुली आणि पती सुद्धा म्हणजे 50% अंदाजी. तर मग सोनं पद्धत थोडं मग मोलमजुरी करता मी मला भीक मागू सनी कसं आमचा खर्च भागवतो. दर शनिवार आम्ही घरी येतो, म्हणजे आमचा खर्च कसं भागवतो आम्ही. सुरुवातीला या कुटुंबातील हरिभाऊ वंजारे यांना वयाच्या 50व्या वर्षी अंधत्व आलं. नंतर प्रत्येक पिढीतील व्यक्तीला वयाच्या 12 ते 15व्या वर्षी अंधत्व येत गेलं. याच घरातील सतीश गोरख यांना मुलं आहेत. एकाचं वय 6 आणि दुसऱ्याचं 4 वर्ष, तर विजय यांना 6 महिन्याचा मुलगा आहे. यांचंही भविष्य अंधारात जाण्याची भीती या कुटुंबियांना वाटते. माझ्या आजोबाला झालं अंधत्व, माझ्या आजीला पण झालं, त्याच्यानंतर माझ्या वडिलाला झालं. मला असं वाटत नव्हतं की मला पण होईल, मला पण झालं. तर माझं कामधंदा एकदम व्यवस्थित चालू होता, पण झालंच. पण आता माझी एवढीच प्रार्थना आहे की माझ्या मुलाला नाही व्हावं. डॉक्टरी भाषेत या आजाराला रेटिनायटिस पिगमेटोस असं म्हटलं जातं. प्रामुख्याने नातेसंबंधात लग्न केल्यानं असा आजार होतो असं सांगितलं जातं. हा एक अनुवांशिक आजार आहे. या डोळ्याच्या रेटिना हळूहळू कमी. आजाराला अजूनही औषध नसल्याचं सांगितलं जातं. जगभरातील डॉक्टर या आजारावर उपचार शोधतायत, मात्र त्यांना यश आलेलं नाही. मात्र वयाच्या ठराविक वर्षी येत असलेल्या अंधत्वामुळे या कुटुंबाला आता भीक मागण्याशिवाय पर्याय नाहीये. फक्त आता घरात जी लहान मुलं आहेत त्यांच्या नशिबी मात्र हे अंधत्व येऊ नये हीच अपेक्षा हे कुटुंबीय व्यक्त करतायत. विशाल करुळे, झी मीडिया, औरंगाबाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.